मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. देशाच्या आर्थिक परिस्थितीवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे बुलढाण्यातील मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अत्यंत बोचरी आणि आक्रमक टीका केली आहे. यांच्यापेक्षा तर ब्रिटिश सरकार परवडले अशा कडक शब्दांत खरात यांनी सरकारची अब्रू वेशीवर टांगली आहे. देशाच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीवरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आर्थिक आणि राजकीय तज्ज्ञांनी देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर आता उबाठा शिवसेनेचे मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी भाजप सरकारवर थेट हल्ला चढवलाय. खरात यांच्या मते गेल्या 12-13 वर्षांत भारताची अर्थव्यवस्था रसातळाला गेलीय. यांच्यापेक्षा एकदा ब्रिटिश सरकार परवडले असं म्हणण्याची वेळ आलीय. गेल्या 12-13 वर्षांपासून भारत रसातळाला जात असून देशाची अशी स्थिती कधीच नव्हती. अगदी ब्रिटिश होते तेव्हा सुद्धा अशी परिस्थिती नव्हती. यांनी जवळपास 1.5 लाख कोटींचं सोनं विकलंय. नीट पेपर फुटीमुळे 20 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान केलंय. हे सगळे बेशरम असून यांना याची लाज सुद्धा वाटत नाही असे म्हणत आमदार सिद्धार्थ खरात एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी भाजप नेत्यांच्या नैतिकतेवरच बोट ठेवलाय. सरकारमधील लोकांचे चारित्र्य आणि नैतिकता संपली असून हे सरकार फक्त बोलबच्चन सरकार असल्याचा टोला त्यांनी लगावला. संविधानाने दिलेला भारताचा सुवर्णकाळ मोडीत काढण्याचं काम या सरकारने केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय. शिवाय देशाचे तुकडे करण्यासाठी जे काही लागेल ती सगळी कारवाई विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या अंधभक्तांनी देशावर आणून ठेवलीये अशा अत्यंत जळजळीत शब्दांत खरात यांनी आपला संताप व्यक्त केलाय. गेल्या या 12 वर्षामध्ये आताच 12 व 13 वर्ष सुरू झालेलं आहे. भारत अक्षरशः रसातळाला जात असल्याचं आपल्याला दिसतंय. भारताची अशी स्थिती यापूर्वी कधीच नव्हती. इव्हन ब्रिटिश होते तेव्हा सुद्धा नव्हती. म्हणजे ब्रिटिश परवडले अशी म्हणण्याची परिस्थिती आज या ठिकाणी आलेली आहे. सोनं आपलं संपलेलं आहे. जवळपास यांनी 1.5 कोटी काहीतरी सोनं आहे ते दीड लाख कोटीचं जे काही सोनं आहे ते आपल्या ठिकाणून निघून गेलेलं आहे. नीट जी काही पेपर फुटी झालेली आहे ते इतकं मोठं विद्यार्थ्यांचं 20 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान यांनी केलेलं आहे. बरं, नुकसान झाल्यानंतर यांना बेशरम एवढे ते सगळे की यांना लाज सुद्धा वाटत नाही. नैतिकता हे सगळे हरवून बसवलेलं आहे. नैतिकता, चारित्र्य यांच्या नावाला सुद्धा राहिलेलं आहे. हे फक्त बोलबच्चन राहिलेले आहेत. एका कुठल्या सगळ्या म्हणजे जो काही भारताचा जो काही काळ होता किंवा सुवर्ण काळ आणण्याची जे काही संविधान आपलं दिलंय त्या सगळ्यांची यांनी मोडतोड केलेली आहे. देशाचं तुकडे करण्यासाठी जी काही लागेल सगळी कारवाई आता या सरकारने विशेषतः पंतप्रधान मोदी, अमित शहा या दोघांच्या आणि त्यांना फॉलो करणाऱ्या सगळ्या लोकांनी भारतावर आणून ठेवलेली आहे. आता उबाठा शिवसेनेच्या आमदाराच्या या थेट आणि गंभीर आरोपांवर भाजप काय प्रत्युत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, मेहकर, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.